तारिणी, आपली चूक नसताना माफी मागणं हे पाप आहे. पण समोरच्याची चूक नसेल तरी पण त्याला दोषी ठरवणं हे पण पापच झालं ना सुमी. या सगळ्यामध्ये कौशिकी मॅडमची काहीच चूक नाही. काय चुकीचं वागल्यात त्या सांग ना. अगं त्या त्यांच्या घरच्यांची आणि त्यांच्या आत्मसन्मानाची काळजीच घेत होत्या ना. मग काय चुकलं त्यांचं. आणि अशा माणसांच्या घरात जर निशी लग्न करून जाणार असेल ना तर मला त्याचा खूप आनंद होईल. कौशिकी मॅडम, त्या दिवशी माझ्या वागण्यामुळे तुम्हाला जर त्रास झाला असेल तर माफ करा मला. खरंच मनापासून माफी मागते मी तुमची. मला तुम्हाला दुखवायचं नव्हतं, तुम्हाला त्रास नव्हता द्यायचा. माझा तसा काही हेतू नव्हता. हवं खरं सांगू का, निशी लग्न करून कुठल्या घरात जाणार याबद्दल खूप धाकधूक लागली होती हो मला. काळजी वाटत होती तिची. किती कोणाच्या घरात जाईल, तिथली माणसं तिची काळजी घेतील का, तिला आपलंसं करतील का, तिला तिकडे काही त्रास नाही ना होणार. पण आता मला कळलंय की ती तुमच्या घरात लग्न करून जाणार आहे आणि तेही तुमच्या भावाशी होत आहे म्हटल्यावर खूप खूप आनंद झालाय मला. आता तिचं सगळं व्यवस्थित होईल, मला खात्री आहे. तिला तिकडे काहीच त्रास नाही होणार. माझी एकच विनंती आहे तुम्हाला, माझ्या चुकीची शिक्षा या नव्याने होऊ घातलेल्या नात्याला नका देऊ प्लीज. कौशिकी मॅडम, जे काही झालंय ते सगळं आपण विसरून जाऊयात आणि हे लग्न, हा पर्वावर असणारा साखरपुडा सगळं आपण आनंदाने स्वीकार करूयात प्लीज. आणि तुम्ही जी कुठली शिक्षा द्याल ती मी भोगायला तयार आहे. काय वाटतं तुला, तू हे सगळं केल्यावर माझ्या मनात जो तुझ्याबद्दलचा राग येतो निघून जाईल? प्रत्येक नात्यात रुसवे फुगवे होतात आणि आपल्या नात्यांमध्ये सुद्धा ते होणार आहेत. पण म्हणून आपण ते रुसवे फुगवे धरून बसायचे का? अजिबात काळजी करू नकोस तारिणी, हा साखरपुडा होणार. आणि मला असं वाटतं आता तुम्ही सगळे साखरपुड्याच्या तयारीला लागा. आणि तू सुद्धा करवली आहेस ना, खूप तयारी करायची. थँक्यू सो मच. आणि पुन्हा एकदा माफ करा. इट्स ओके. चल रेशून घेतो. तुम्ही बसा ना, बसवली ना. या चहा गरम करा. बसा बसा. अर्धा असेल चहा सगळ्यांना. घेऊन. अगं या तुला भेटल्या होत्या हे मला का नाही सांगितलंस? अगं सुमी, मला नव्हतं माहिती तेव्हा. मला नंतर बाबांनी सांगितलं की निशीच्या सासरकडची माणसं म्हणजे खांडेकर आहेत. बर जाऊ दे, आता झालं ना सगळं. चल तू आवरून घे, जरा दमलीयस ना. मला काय वाटतं मिस्टर बेलसरे, लग्नाची तयारी आपणच करूया. नाही, कारण या मुलांवर आपण अवलंबून राहिलो तर लग्न होत नसतं. बघा ना, एक साधी रिंग सिलेक्ट करायला इतका वेळ लावतायत हे. निशी, युवराज, हा तू या बाहेर वाट बघतायत सगळे. या. हा तू आलोच.
इथून पुढे जर कुठल्याही मुलीकडे वाकड्या नजरेने बघशील ना, अख्ख्या कॉलेज समोर तोंडाला काळापासून धिंडा काढीन, कळलं? कौशिकी रे, युवराजला ना ही रिंग आवडली होती, ओके. बट आय लाईक दिस वन. ए ताई, तू एवढी महागडी अंगठी चूज केली आहे की काय? जिजूंचा चेहरा बघ कसा सिरियस झालाय. युवराज, खरंच तुला टेन्शन आलंय का? नाही म्हणजे निशिताने खूप महागातली रिंग सिलेक्ट केली म्हणून टेन्शन आलंय? नाही नाही, पण खरं सांगू का, निशिताची चॉईस आहेच अशी, एकदम लाखात एक ना. निशिताची मोठी बहीण आहे तारिणी. नाही, हे नाही होऊ शकत. सुमी, सुमी ऐक नाही, हे लग्न नाही व्हायला पाहिजे. हे लग्न नाही होऊ शकत. ऐक माझं प्लीज. बरं वाटत नाही. नाही, हा हा नाही, माझं ऐक. हे लग्न नाही होऊ शकत. हे नाही व्हायला पाहिजे का? हो तसं नाहीये, पण मी ओळखते या मुलाला. हा मुलगा चांगला नाही. वेळ लागलाय का? काय बोलतेस तू? निशिची ऐका, हे तुम्ही हे लग्न थांबवू शकता प्लीज. हे लग्न थांबवा. मी माझ्या बहिणीच्या भल्यासाठीच बोलतेय. प्लीज प्लीज. तू लोकांसमोर तमाशे करू नको. अगं तमाशे नाही करत आहे मी. या वाईट मुलाशी निशिचं लग्न लावू नका. हा वाह्यात मुलगा नाहीये तारिणी, हा माझा भाऊ आहे. सांभाळून बोल. युवराज खांडेकर. हो, तो खांडेकरांचा मुलगा आहे, पण तो चांगला मुलगा नाहीये. तारिणी, तू पुन्हा तीच चूक करतेस. तू पुन्हा माझ्या घरच्यांचा अपमान करतेस आणि इनडिरेक्टली तू खांडेकरांचा अपमान करतेस. पण जे सत्य आहे ना तेच सांगतेय. उद्या ह्या मुलामुळे माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद होईल. तारिणी, मॅडम, तुम्ही तुमच्या कुटुंबाचा जो अभिमान मिरवता ना, त्याची इब्रत या माणसाने कॉलेजमध्ये असतानाच घालवली. तारिणी, तोंड आवर, नाही तर थोबाड फोडे ना. रेखा, असं काही करू द्यायची नाही मी तुला. अगं आई आहेस की वैरीण? तुझ्या मुलीच्या भल्यासाठीच सांगते ना ती. तारिणी, सांग, सत्य काय आहे ते सांग. घाबरू नकोस. कौशिकी मॅडम, तुमचा भाऊ कॉलेजमध्ये काय काय प्रताप करायचा हे तुम्हाला नसेल माहिती. मी तुम्हाला आज सगळं सांगते. कॉलेजमध्ये लेक्चर्स बंक करणं, कॅन्टीनमध्ये जाऊन टाइमपास करणं, ह्या सगळ्या तर खूप छोट्या मोठ्या गोष्टी येतो. पण तुमचा भाऊ मुलींची छेड काढायचा. चार चौघात त्यांना लाज वाटेल असा वागायचा. इतकंच नाही, त्यांच्या भावनांशी खेळायचा, त्यांना ब्लॅकमेल करायचा, जेणेकरून त्यांचा होकार मिळवता येईल. आणि ते मिळवल्यानंतर त्यांच्याशी गैरवर्तन करायचं.